त्याबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अत्यंत दुर्दैवी अचानक एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याच्याबद्दल त्याच्या कुटुंबाला काय वेदना होत असेल त्याच्याबद्दल आम्ही सोसायटी म्हणून त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुळामध्ये हा जो प्रकल्प बऱ्याच वर्षापासून ह्या ठिकाणी चालू आहे, तर या ठिकाणी ज्या डी पट्ट्यामध्ये आम्ही काम करतो त्या ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक ह्या ठिकाणी त्यांना विकास नको आहे, लोकांचं चांगलं राहणीमान नको आहे, अशामुळं काही लोकांना त्यांनी कान भरलेले आहेत आणि जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अनिल पगारेसुद्धा माझे मित्र होते. त्यांना ज्या दिवशी अगोदर डेमोलेशनच्या अगोदर मी त्यांना फोन केला होता, साहेब असं आहे की शासनाची त्या ठिकाणी कारवाई होणार आहे, तुमचं घर आहे, मी पात्र करून दिलेलं आहे आम्ही, तर तुम्ही त्या ठिकाणी उठा आणि आम्हाला प्रकल्पाला सहकार्य करा. तर त्या दिवशी पण त्यांनी तो सहकार्य करायला नकार दिला, पण तरीसुद्धा त्यांनी सहकार्य केलं आणि बाजूला झाले. त्यांचं घर त्या ठिकाणी डेमोलेशन केलं आणि नंतर त्या ठिकाणी कार्यवाही झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अटक आलेला आहे. त्या ठिकाणी हे घडला हे नैसर्गिक घटना आहे आणि लोकांच्या मध्ये कोणताही रोष नाही. लोकांना सगळं माहीत आहे हे कोण करत आहे. काही नक्षली वृत्तीचे माणसं त्या ठिकाणी त्या विभागामध्ये राहतात आणि लिंबुणी बागसह त्या ठिकाणी अनेक परिसराच्या बाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अशा गोष्टी केलेल्या आहे, ज्या गोष्टीमुळं ह्या विभागातील लोक विकासापासून वंचित आहे. त्यांचं ह्या झोपडपट्ट्यामधून चांगल्या प्रकारे लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं पाहिजे, राहणीमान चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यासाठी अडथळा आणण्याचे काम करत आहेत. ही जी कारवाई SRIच्या माध्यमातून आहे ती 2024पासून प्रलंबित असणारी कारवाई आहे आणि ह्या लोकांना ज्या लोकांना 21 लोकांना ज्या नोटीस आहे त्या आज नाही गेलेला, 2024ला सुद्धा गेलेला आहे. ही 2024ला 3 जानेवारी 2023ला जी प्रलंबित कारवाई ती पोस्टपोन झाली होती. त्यानंतर COच्या कार्यालयामध्ये त्यावेळी लोखंडे साहेब होते. 10 जानेवारी 2024ला एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये ठरलं 2 वर्षाचं भाडं द्यायचं, जमा करा SRIमध्ये, तर आम्ही जमा केलेलं आहे. अपात्रला 1 वर्षाचं आणि पात्र 2 वर्षाचं. ती सगळं प्रक्रिया करून पुन्हा एकदा आम्ही ही नोटीस SRIने काढलेली आहे. मला सांगा, 300 लोक बाहेर आहेत, 300 लोक उठलेले आहेत आणि 40-50 लोक जागेवर आहेत. त्या लोकांना 3 वर्षापासून आम्ही भाडं देत आहोत. जर उद्या SRIच्या माध्यमातून या बिल्डरनी भाडं देऊ शकलं नाही तर ते लोक वाऱ्यावर जातील, लोकांचे प्रश्न निर्माण होतील. हे अनुषंगाने त्या अनुषंगाने लोकांनी उठणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. त्या अनुषंगाने जी कायदेशीर कारवाई या ठिकाणी कोणतंही इलिगली नाही, प्रॉपर सुनावणी झालेली आहे, प्रॉपर नोटीस भेटलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. एक कायदेशीर प्रक्रिया ठिकाणी राबवलेली आहे. आम्ही त्यांचे ॲग्रीमेंटसुद्धा डिसेंबर 2023ला SRIकडे जमा केलेले आहेत आणि ते ₹100 स्टॅम्प पेपरसुद्धा आहेत आणि आता आम्ही ₹500 स्टॅम्प पेपरसुद्धा ॲग्रीमेंट आणलेले आहेत आणि जो घर खाली करतो त्यांना आम्ही ते ॲग्रीमेंट देतोसुद्धा. आणि AGMसुद्धा 2 त्यावेळी झालेले आहेत. 30 डिसेंबर 2022ला झालेले आहे आणि 17 जानेवारी 2024ला सुद्धा डी पट्ट्यातल्या लोकांची फेज 1च्या लोकांची AGM आम्ही घेतलेली आहे. त्यांना ठिकाणी प्लॅनसुद्धा समजून सांगितलेला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टी ही जी अफवा पसरवतात विरोधक की काही सांगितलं जात नाही, काही दिलं जात नाही, अत्यंत चुकीचं आहे. लोकांची दिशाभूल करणारा प्रकार आहे. पूर्णपणे आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमचं कार्यालय चालू असायचं. लोकांचा आमचा संपर्क सातत्यानं आहे. त्यामुळे लोकांना कोणतं लपून आम्ही कोणतंही काम करत नाही. हे जाणीवपूर्वक काही लोक RTI कार्यकर्ते असतील, काही नक्षल वृत्तीचे माणसं त्या ठिकाणी या ठिकाणी लिंबुणी बागचं वाटोळ करायला उभं राहिलेले. आम्ही तर म्हणतो शासनाने यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ठीक आहे साहेब, पण मी आता येण्यापूर्वी तिथल्या नागरिकांशी बोललो. नागरिकांनी मला काय सांगितलं, ते म्हणतात ते बघा साहेब की सर्वात पहिलं तर आम्हाला ॲग्रीमेंट दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, ह्याने जी प्रक्रिया राबवली, जर आम्हाला SRIने नोटीस दिली ती आम्हाला नोटीसच मिळाली नाही. मग तुम्ही ह्याला गोष्टीला कसं बघता? साहेब, नोटीस दिलेली सही SRIकडे आहे, नोटीस घेतलेली आहे, त्यांची सुनावणी SRIकडे झालेली आहे. 2023ला 24ला सुनावणी झालेली आहे, रिसर सुनावणी, त्यांनी वकील अपॉइंटमेंट केलेला आहे. तुम्ही SRI कागदपत्र मागा, त्यांनी ऑर्डर झालेली आहे, सुनावणी झाली, ऑर्डर झाली, हे सगळं झालेली प्रक्रिया आहे. कोणतंही शासन अशा कारवाई करू शकत नाही. जर तुम्हाला वाटतं की इलिगली प्रोसिजर, तुम्ही त्याला चॅलेंज का केलं ना आतापर्यंत? तुम्ही त्याला आव्हान दिलं पाहिजे कोर्टामध्ये, का नाही करू शकला तुम्ही? किंवा AGRCमध्ये हाय पॉवर कमिटीमध्ये तुम्ही गेला पाहिजे होतं, तुम्ही का गेले शकला नाही? पण हे सगळं माहीत आहे, जाणीवपूर्वक केलं जातं आहे की लोकांना दिलं जात नाही, लोकांना सर्व काय दिलं जातं आहे. आम्ही लोकांना ॲग्रीमेंट का देत नाही? सर्व देतो आहे, सर्व गोष्टी देतो आहे, प्लॅन देतो आहे, सगळ्या गोष्टी देतो आहे. आम्ही रिवाईज प्लॅनसुद्धा टाकला आहे. आमच्याकडे 3 LY आहेत. 17चा LY आहे, 23चा LY आहे, 25चा आहे आणि आता रिवाईज LY तो सुद्धा आम्ही येतो आहे.
सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच मुंबईमध्ये काम करू शकतो. हे सर विदाऊट इलिगली बेकायदेशीर कोणीही काम करू शकत नाही. आणि तो करायचा आमचा मानससुद्धा नाही. कारण आम्ही स्वतःचे आमचे घरं तोडलेले त्या ठिकाणी आहोत. 300 लोकांना भाडं देतो आहे, एकाही माणसाचं भाडं आम्ही थकलेलं नाही. आता पुन्हा जे अपात्र लोक त्यांना आम्ही पात्र केलेलं आहेत. अनिल पगारेसुद्धा ज्या मृत्यू पावलेले आमचे मित्र त्या ठिकाणी अपात्र होते, त्यांनाही आम्ही पात्र केलं गेल्या वर्षी. परंतु तुम्ही असहकार्य करायची भाषा केली असेल, तुम्हाला सहकार्य करायचंच नसेल तर त्याला आम्ही काय करू शकणार. तर आम्ही सहकार्य करणाऱ्या माणसाला शासनाला आम्ही विनंती करणार ना डेव्हलपर की हे लोक असहकार्य करतात, त्यांना तुम्ही कारवाई करून यांना या ठिकाणी उठून, कारण का सर्व लोकांचं भाडं आम्ही SRA 2 वर्ष जमा केलेलं आहे ना. ते जमा केल्याशिवाय SRA पुढची कारवाई करत नाही, पुढे नोटीस काढू शकत नाही. जर एखाद्याला वाटत असेल त्यांनी मला वाटतं हायकोर्टात गेलं पाहिजे होतं, का नाही गेलं आतापर्यंत हायकोर्टामध्ये. हे अत्यंत खोटे अफवा पसरवले जातात की इलिगल आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे सगळं कायदेशीर आहे, कायदेशीर बाबी आहे. जाणीवपूर्वक नक्षली वृत्तीचे माणसं लोकांची दिशाभूल करायचं काम करत आहे आणि ह्या विभागाचा विकास रोखायचं काम करत आहे. आमचं म्हणणं आहे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. नाही सर, तुम्ही हे सगळं म्हणताय ठीक आहे, आपण मानून चालू, तुम्ही बोलताय ती गोष्ट खरी आहे. मग लोकांचं म्हणणं आहे की मला हे पेपर मिळत नाही, मग तुम्ही त्यांना पेपर देऊन टाका ना, की खोटं होऊन जाईल ते. तुम्हाला मी लोकांना डिसेंबरमध्ये 23ला सुद्धा त्यावेळी COने आम्हाला ऑर्डर दिली, 10 सांगितलं की यांचे पेपर आमच्याकडे जमा करा. आम्ही ते पेपर जमा केलेले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा ₹500 स्टॅम्प पेपर आम्ही सही करून ते पण देतो. आम्ही 2 त्यांना अग्रीमेंट देतो, ₹100 स्टॅम्प पेपर देतो आणि ₹500 स्टॅम्प पेपरचे पण देतो आहे. ज्यांनी घरं तोडलेत, ज्यांनी घरं सामील केले त्यांना आम्ही त्या सगळ्या गोष्टी देत आहोत. आता जी घरं तोडली आहेत त्यामध्ये काही घरं अशी पण आहेत की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला भाडं नाही मिळालं आणि आमचं घर असंच तोडलं आहे, आम्हाला भाडं द्यायला होतं. आम्ही SRAने त्यांना नोटीस देऊन त्यांचं घरं तोडलेलं आहे. आणि काही घरं 8-7 घरांनी आम्हाला विनंती केली की आमचं घर आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या. छाया गायकवाड, सोनूबाई केदारे, सोमनबाई गांगुर्डे, यमुनाबाई बर्वे, विजय साबळे, राईबाई गायकवाड ह्या सर्वांनी विनंती केली. त्या दिवशी 25 तारखेला 5 तारखेला आम्ही त्यांना 2 दिवसाची मुदत दिली. आम्ही मानवी दृष्टिकोनात मुदत दिली नाही. ते बोलले आमच्या 10वीला आहे, आम्ही 2 दिवसांत घर खाली करतो, मुदत पण दिली. आम्ही थांबलो आम्ही त्यासाठी. मी काय देऊ शकत नाही? देतो आहे ना, सगळ्या गोष्टी करतो आहे ना. जर 3 वर्ष आम्ही तुम्हाला भाडं देतो, 3 वर्ष प्रलंबित प्रकरण आहे, तर तुम्ही 10% लोकांसाठी थांबायचं. किती थांबायचं लोकांनी? 300 घरं बाहेर आहेत ना, त्याचाही विचार झाला पाहिजे ना. तुमचं घर पात्र करायचं काम करतो आहे आम्ही. तुम्हाला भाडं देतो, भाडं तुमचं SRA जमा आहे ना नियमानुसार. तुम्ही म्हणता 210 नियमानुसार 2 वर्ष भाडं जमा केलं पाहिजे, ते जमा केलं आहे आम्ही. तुम्ही तुमच्या अकाउंट दिलं तर आम्ही तुमच्या अकाउंटला भाडं जमा होईल ना, तरच होईल ना ते. ती प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया तुम्हाला जावं लागेल सर्वांना. त्याशिवाय तुमच्यावर अजून एक आरोप होतो आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा पूर्वी जो बिल्डर होता सदानंद शेट्टी म्हणून, त्याच्यानंतर तुम्ही परस्पर कमिटीने, मग तुम्ही म्हणजे तुमच्या कमिटीने परस्पर एक दुसरा नवीन बिल्डर अपॉइंट केला, त्याच्याबरोबर काहीतरी MOU सायन्स केले. पण ह्याच्याबद्दल नागरिकांना आम्हाला कळवण्यात नाही आलं की आम्ही कशी बिल्डिंग बांधणार आहे, काय करणार आहे. हे म्हणताय तुम्ही, ते म्हणतं एक गोष्ट खरी धरू. मग ह्या गोष्टी का तुम्ही कसं बघणार? 30 डिसेंबर 2022ला AGM झाली. त्या ठिकाणी काही लोकांनी घोळ घातला. 17 जानेवारी 2024ला जे लोक विरोध करतात त्यातून माझे व्हिडिओ दाखवतो, त्यांनी हा प्लॅन आम्हाला मंजूर आहे म्हणून त्या ठिकाणी टाळ्या वाजवलेल्या आहेत. हे जे विरोध करतात ना, त्यांनी सांगितलेलं हा प्लॅन तोच प्लॅन आमचा आहे, वेगळा प्लॅन नाही. आम्ही जो 17 जानेवारी 2024ला 2024ला जो प्लॅन आम्ही मायटीच्या हॉलमध्ये दाखवला फेज 1च्या लोकांसाठी, तोच आमचा प्लॅन आहे. तो सुधारच आमचा LY आम्ही येतो आहे. आम्ही वेगळं काय दाखवलं, तो त्यांनी मंजूर केला आहे पट्ट्याच्या लोकांनी, तोच दाखवतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठंच काय करत नाही. आम्ही सगळं त्याच्या AGMचे आमच्या व्हिडिओ आहेत, जे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतात, जे आज उपस्थित होतात ते त्याच्या मीटिंगमध्ये हजर आहेत आणि ते मान्य करतात. आम्ही हात उंचावते मान्य करतात. त्या मीटिंगमध्ये ते लोक आहेत. त्या मीटिंगचे व्हिडिओ आम्ही लवकर सादर करणार आहोत. ठीक आहे सर, मला तुमचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आता या पगारांच्या घरात असा मृत्यू झाला आहे, त्यांच्या संबंधित घरातल्या लोकांना मी भेटलो. त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत बिल्डर कमिटीचे मेंबर्स यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही.
त्याबद्दल तुम्ही काय म्हणा, ह्या गोष्टीला तुम्ही कसं डिफेंड करणार? नाही ना, आम्ही बघा याच्यामध्ये ही प्रशासकीय कारवाई आहे. SRच्या प्रशासनाने कारवाई केलेली आहे, त्यांनी कायदेशीर कारवाई केली, उत्तर त्यांनी द्यायचं आहे. आमच्या दृष्टिकोनातून हे जाणीवबुजून पसरलं षडयंत्र आहे. कारण का नक्षली वृत्तीचे माणसं ह्या गोष्टी करत असतात, ते प्रत्येक गोष्टीचं भांडवल करत असतात, एखाद्या मैताचं भांडवल करत असतात. मुळामध्ये माणूस आजारी पडला, त्याला अटॅक आला, त्याला पहिलं हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे, हे लोक त्या ठिकाणी व्हिडिओ काढत होते. ही या ठिकाणी यांची माणसं मेलेले माणसं संवेदनशीलता आहे. तुम्ही कुठं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं भांडवल करायचं, कुठं राजकारण करायचं, या गोष्टी कळाल्या पाहिजे. आणि त्या माणसाप्रती आम्हाला पूर्णपणे आदर आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती त्यांचा माणूस जीव गेला तो परत येत नाही. तुम्ही किती आर्थिक मदत माणसाला केली तर मदत येत नाही. त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच संवेदनशील आहोत. असं दुःख झालं आहे. जे आम्ही त्याला दोषी असो तर नक्की आमच्यावर कारवाई करा, परंतु आम्हाला वाटत नाही आम्ही दोषी आहोत. जी प्रशासकीय कारवाई कोणत्याही आम्ही इलिगली कारवाई त्या ठिकाणी केली नाही. आणि शासनाची कारवाई या ठिकाणी सोसायटीचा आणि डेव्हलपरचा काही संबंध नाही. ही शासनाचा प्रोजेक्ट आहे. शासन म्हणतो त्या ठिकाणी झोपडपट्टीमुक्त ही विभाग झाला पाहिजे. त्या अनुषंगाने शासनाला ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्या करत असताना जी काही प्रक्रिया आहे, नागरिकांना झोपडीधारकाला नोटीस देणं, हे सगळी प्रक्रिया सुनावणी ही प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे आम्हाला काहीच नाही, आम्हाला माहीत नाही. ही सगळी अफवा आहे, खोटं आहे. या खोट्याचा आम्ही निषेध करतो, एवढं या ठिकाणी सांगतो. तुम्ही मगापासून म्हणताय तेथील काही स्थानिक नक्षली प्रवृत्तीची लोक आहेत, ते नक्षली प्रवृत्तीचे किंवा विरोधक नक्की कोण आहेत? नक्की सर्वांना माहिती आहे. नाव आम्ही लवकर जाहीर करणार आहोत. लवकरच जाहीर करणार आहे कोणते प्रवृत्तीचे आहेत. मुळात त्यांनी भाडे घेतलेलं आहे, त्यांचं आम्ही कामही करतो, त्यांच्या घराचं पात्र पण काम केलेलं आहे, जाणीवपूर्वक करतो. अनेक हॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते काम करत आहेत. आम्हाला माहीत आहे, सर्व लोकांना माहिती आहे त्या ठिकाणी काय चाललं आहे. बाजूच्या प्रोजेक्टला पण त्यांनी विरोध केलेला आहे. मग या विभागामध्ये लोकांनी झोपडपट्ट्यामध्ये राहायचं आणि पनवेलला जाऊन फ्लॅटमध्ये राहायचं, अशा वृत्तीचे माणसं आहेत हे. यांच्यावर लवकरच आम्ही कारवाई करायला सांगणार आहोत. आम्ही लवकरच ही गोष्ट करणार आहोत. कारण का ह्या लोकांची अफवा पसरणं, लोकांना जाणीवपूर्वक त्या गोष्टी करायला लावतात. जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात असं आम्हाला वाटतं आहे. या गोष्टी आम्ही निषेध करतो. एक शेवटचा प्रश्न, आता तुमच्या विभागात काहीतरी झोपड्या राहिलेल्या आहेत, 30-40 लोक आहेत. आता शेवटी तुम्ही त्यांचं पुनर्वसन कसं करणार? या सगळं प्रकरण झाल्यामुळे सध्या लोकांमध्ये तरी थोडी अस्वस्थता आहे. आम्ही सर्व लोकांना पात्र करण्याचा आमचा मानस आहे. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना पात्र लागणारा खर्च, पात्र प्रक्रियामध्ये आमची जबाबदारी आहे सोसायटी आणि डेव्हलपरची, ते आम्ही करणार आहोत. त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. प्रोजेक्ट झाला पाहिजे. 300 लोक उठले, 40 लोक बाकी. आमची त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर कुणाच्या अफवेला बळी न पडता लवकर आपलं सोसायटीकडे आपले डॉक्युमेंट आणून द्यावेत आणि आपलं भाडं घेऊन जावे. त्यांची पात्र जबाबदारी आम्ही घेतो, फक्त डॉक्युमेंट जबाबदारी त्यांनी द्यावी, हे आमचं शेवटपर्यंत वाक्य आहे. ती आमच्या शब्दावर आजही आम्ही ठाम आहोत. आणि काही लोकांची पात्रची प्रक्रिया ॲडिशनल कलेक्टरला आणि BMCला चालू आहे. लोकांच्या प्रती, लोकांचं कोणत्याही प्रकारे झोपडीधारक नुकसान झालं नाही पाहिजे. कोणत्या डेव्हलपर पैसा नाही, आमचं घेणं देणं नाही. या ठिकाणी सरकारी प्रोजेक्ट आहे, कोणत्या विकासकाचा कोणत्या याचा प्रोजेक्ट नाही. ही सरकारी प्रक्रिया आहे, सरकारी प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आपण सर्व सामील झालो आहेत. आणि आम्ही निवडलेली कमिटी आहे, आम्हाला बराच अधिकार आहे. आम्ही काही एखादं मंडळ स्थापन केलं नाही. लोकांनी झोपडीधारकांना निवडून दिलेली आमची कार्यकारिणी आहे. त्यामुळे आम्हाला काही गोष्टी घेण्याचा आम्हाला अधिकार आहे ना. त्या अधिकारात आम्ही बोलतोय ना. लोकांनी आम्हाला अधिकार दिला आहे ना. आम्ही तर असं एखादं मंडळ स्थापन नाही केलं ना. लोकशाही प्रक्रियेतून शासनाच्या माध्यमातून निवडून आलेलो आहोत. त्यामुळे हे निवडणूक हरलेले लोक आहेत, लोकांनी नाकारलेले लोक आहेत. त्यामुळं जाणीवपूर्वक द्वेषाने आणि नक्षली वृत्तीतून एक पराभव मानसिकतेतून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे लोक विरोध करत आहेत. मला आता व्यक्ती दोषातून करत आहे. यांना या ठिकाणी त्यांना 300 लोक उठले, त्यांचं काय घेणं देणं नाही. त्यामुळे ह्या लोकांच्या प्रवृत्तीचा बिमोडा झालाच पाहिजे. धन्यवाद. हे होते अरुण कांबळे. याने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी सचिन साठे, कॅमेरामॅन अकबरीसह महाराष्ट्र सिव्हिल टाईम, आवाज महाराष्ट्राचा.